शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. नमस्कार, मी श्रीनिवास चितळे. विठ्ठल 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 मोरया. महाराष्ट्रात प्रत्येक जन्माला येणाऱ्या मुलाला पहिला धडा आई शिकवते, ऐकवते तो हा. पाळण्यात देखील घालताना कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, इतका हा विठोबा आपल्या गर्भात रुजलाय, हृदयात शिरलाय. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, हे आमचं खरं तर महाराष्ट्र गीत असायला भाऊ. हा कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू म्हणणारे म्हणत, पण सुंदर ते ध्यान उभं विटेवरी कर कटावरी ठेवून या, हे आमच्या चंद्रभागेतील आहे हो. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा, ह्याचा आम्हाला अभिमान आहे. हे देवाचे प्रांतबारी वाटू नयेत, हे खरं. पण हे दैवत महाराष्ट्राला आशीर्वाद देत युगे 28 विटेवरी उभं आहे, तर ह्याचा कौतुक आणि अभिमान का सुनाय हो. आज जवळजवळ 900 वर्ष झाली. दिंड्या पताका वैष्णव नाचती, हा विषय तेवढ्याच भक्तिभावाने सुरू आहे. 900 वर्ष मराठी श्वासात विठोबा आहे, घासात विठोबा आहे, ओठात विठोबा आहे आणि पोटात देखील विठोबा आहे. हा वेळा कुंभार सातत्याने मडकी फिरत्या चाकावर घडवत आहे. आई देखील आपल्या त्यातल्या त्यात वेड्या मुलाला पदराखाली घेताना त्याच्या डोक्यावर हात फिरवून विठोबा ग माझा, हाच कौतुक उद्गार काढीत आहे. इतकं भक्तांशी एकरूप झालेलं दुसरं दैवत नाही हो. अहो, 13व्या शतकात ज्ञानेश्वर माऊली नावाचं एक 14-15 वर्षाचं विलक्षण मूल, की ज्याने प्रकट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. अहो, 18 अध्याय 700 श्लोकात जनसामान्यांना समजेल अशा प्राकृत भाषेत जे गुह्य होतं, जे गुपित होतं, ते प्रकट केलं. ते या दिंडीचे मुख्य बुवा झाले. आणि पाठून अशी वैष्णवांची मांदियाळी निघाली. त्यात निवृत्ती होते, सोपान मुक्ताबाई ही घरचे भावंड तर होतीच, पण 12 बलुतेदार देखील होते. शिंप्याचा नाम्या होता, माळ्याचा सावता होता, सोनारांचा नरहरी होता, तुकोबावाणी होता, एकनाथ बुवा होते, सुपानदेव होते, कुंभाराचा गोरा होता, विसोबा खेचर होते, जनाई होती, मुखी विठ्ठल नाम आणि हाती अभंग, गवळण, भारूड ही शस्त्र होती. खांद्यावर भागवत धर्माची पताका, हाती टाळ, चिपळ्या, डोईबळ असं तुळशी वृंदावन, कपाळावर विठोबा नावाच्या बुक्याचा मळबट भरलेला. गेली अनेक शतकं हा विषय चालू आहे. हा विठोबा फॅन क्लब ना दिवसेंदिवस वाढतोच आहे. अहो, मनी भाव एकच, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल. नामामध्ये माझा विठ्ठल सापडला आणि म्हणून कळी काळा पाड नाही. अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर. बरं का मंडळी, विठू माझा लेकूरवाळा हे माझं अत्यंत आवडतं गाणं आहे. चाल, आशाताईंचा आवाज वगैरे हा येतो, पण विठोबाचं नेमकं रूप या गाण्यात आहे. अगदी घरातील आजोबा असणारा विठुराया, कोणी मांडीवर बसलाय, कोणी खांद्यावर बसलाय, कोणी आजोबांची मिशी ओढतोय आणि आजोबा मिश्किलपणे कौतुकाने या नातवंडाकडे बघतोय. माझ्या मनातील विठोबा हा असाच आहे. कोणी विठ्ठल म्हणतोय, कोणी विठोबा म्हणतोय, कोणी विठ्या म्हणतोय, कोणी काळ्या, पण सगळ्यांना त्याचं कौतुक आहे, ओढ आहे. अगदी मामाच्या गावाला पूर्वी ज्या ओढीनं भाचरं जायची ना, त्यांचे आजोबा सगळे लाड पुरवायचे. आजोबांनी कालवलेल्या दैदूत भाताच्या घासासाठी नातवंडाशी त्यांच्या ताटाभोवती मांजरासारखी घुटमात असायची. तोच प्रकार पंढरीत गेल्यावर वाटतोय खरं. त्या मनाने ना इतर देवबाप्पा थोडंसं असं अंतर राखून बघणार आहे बरं का. म्हणजे कृष्ण मिश्किल असला ना तरी गीतेचा बौद्धिक टेव कधी चालू करेल अशा थाटात. ओ शंकर बाप्पा तर कायम आज्ञा वेताळ, म्हणजे अगदी एकट्याने जायला भीती वाटावी अशा ठिकाणी बंगली बांधून राहिलेले. दत्त महाराजांचं सात्विक रूप पाहून वाटणारा आदर. नाही, गणपती बाप्पा आम झाले त्याचे खरे आहे, पण तरी देखील असं चावडीवर बसलेल्या पाटलासारखे. आमचे रामराया तर कायम सगळ्या गोष्टीत त्यागाचं महत्त्व सांगत आहेत असे वाटणारे. मारुतीराया कधीही अणुपासून ब्रह्मांड एवढे होऊन सूर्यमंडळ भेटतील अशा पोजमध्ये. त्यातले त्यात धुळभेट देणारा म्हणजे आमचे विठुरायाच. गेल्यावर असे मिठीत घेतील, प्रवासाचा तास येणार झाला असं विचारतील. रखमाई आजीला अगं पोर लांबून आलं आहे, जरा आल्याचा चहा ठेव असं सांगतील आणि नंतर म्हणतील अरे भूक लागली ना, जा जरा चंद्रबागेत डुबकी मारून ये, तोपर्यंत फक्त झुणका भाकर करायला सांगतो. मी तिरुपतीला 3-4 वेळा गेलो बरं का. कोकणात अष्टमीला जसं दूध दही अंगावर घेत गोविंदा गोविंदा असं नाचत नामघोष चालू असतो ना, तसाच नामघोष सतत तिथे चालू असतो. मध्येच व्यंकटरमणा गोविंदा हा घोष. माणसं अशी एका पिंजऱ्यातून दुसऱ्यातून तिसऱ्या अशी सरकत आहेत. तिथे स्त्री पुरुष हा कुठलाही फरक नाही.
कपाळावर चंदनाची मुद्रा, कमरेला लुंगी आणि मुखी गोविंदा हा गजर, तो देखील दाक्षिणात्य थोडासा हेल काढून. हा प्रकार मी अनेक वेळा अनुभवला आहे. तसा म्हणजे मी श्रावणी सोमवारी शंकर, मंगळवारी सिद्धिविनायक, शनिवारी मारुतीराया वगैरे करणार नाही बरं का. किंवा वाटेतील शेंदूर फासलेले दगड पाहून किंवा गाडीतून जाताना दगडूशेठचा बाप्पा दिसला की छातीवर असा हात ठेवून आणि मग ओटाशी असा हात नेऊन कन्फेशन बॉक्समध्ये उभा राहणार मी नाही. वैयक्तिक मी देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारी साधियेल्यावाला नव्हे. मला निवांत भेटायला आवडतं देवाला. देवदर्शनाची मला सगळ्यात आवडणारी पद्धत म्हणजे एकतर देऊळ थोडंसं असं गावकोसाच्या बाहेर असावं बरं का. गाडी देवळापर्यंत शक्यतो जाऊ नये. म्हणजे साधारण गाभाऱ्यात पोहोचेपर्यंत तो विष्णुपदांचा बंगला असेल तर एकदा तरी श्लोकबद्ध विष्णू सहस्रनाम म्हणणं एवढं अंतर हवं. कुठल्याही देवीला जाताना 3-4 वेळा ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णम रजतस्रजाम चंद्राम हिरणमय लक्ष्मी जातवेदो महाव ही आवर्तनं व्हायला हवीत. शंकर बाप्पा असतील महिम नप्पारंते एवढं एकदा तरी व्हायला हवं. एवढं तरी चालण्याचं अंतर हवं. तो प्रदेश असा ना निसर्गाने नटलेला असावा. वाटेवर झाडांची झावळमाय असावी आणि रस्त्यावरील धुळीची किंवा मातीची बोटं पायावर चढवी. बाजूने सुरेख झरा गुणगुणत वाहत असावा. पाठीमागे डोंगरांची मैरप असेल तर आनंद. झऱ्यावर मस्त पाय बुडवून 2 मिनिटं उभं राहून त्या थंड आणि हुळहुळीच्या स्पर्शाने सगळा थकवा दूर व्हावा. ते वाहत निर्मळ पाणी असं ओंजळ घेऊन मस्त प्यावं, डोळ्याला लावावं. मग ओले त्या पायाने वर येऊन देवळाच्या भोवती असलेल्या दुर्वा, तुळशी, बेल ते खुडावं. एखाद्या सोनचाफ्याचं अनंताचं फुल चिमटीत यावं. प्राजक्ताचा सडा पडलेला असेल तर त्यातली काही नाजूक फुलं उचलावीत. देवळात शिरताना घंटा वाजवावी आणि मागील डोंगरामुळे त्याचा येणारा प्रतिध्वनी डोळे मिटून कानात साठवून घ्यावा. नंदी धष्टपुष्ट असावा, कासव सुरेख असावं, रेखीव अशी गोपद्म असतील ना तर आनंदच. मुख्यतः देवळात टेकून बसायला किंवा खांब खांबोळी खिळता येईल असे नक्षीदार खांब हवेत. उत्सवात भजन म्हणत फेरी मारायला म्हणजे भोवतीसाठी व्यवस्थित जागा हवी. गाभाऱ्यात थोडं वाकूनच जायला लागावं. आत गाभारा असा दुपाने भरलेला एक सुरेख समयी आणि समोर प्रसन्न मूर्ती. दर्शन घेऊन बहार यावं. खांबाशी टेकून बसून रुद्र म्हणावा, अथर्वशीर्ष म्हणावा. शंकराच्या देवळात मात्र भस्मांकित लिंगायत गुरवत हवं का. असो, काही वेळा कोकणात हे सगळं असं जुळून येतं. गावातील मंडळी बरीच ओळखीची असतात. त्यातील एखादी म्हातारी किंवा म्हातारा त्यांना वाकून नमस्कार केल्यावर जवळ घेतात. आजी गालावरून हात फिरवते. अशा वेळी मला हा हात त्या देवाचाच हात वाटतो. असो, मी असा वाहवत जातो. मुद्दा तिरुपती हा. किती श्रीमंती, स्वच्छता, शिस्त, झकास निसर्ग, वर विशेष याचक संप्रदाय नाही. सगळ्यात आखीव रेखीव महाप्रसादाचा भाताचा डोंगर आणि त्यात उगम पावल्यासारखी ती रस्सीची नदी. हाही प्रकार चविष्ट आणि भोरकण्यासारखाच. फक्त प्रॉब्लेम एक बारीकसा एकच आहे की देवदर्शन फक्त 1 किंवा 2 सेकंद. त्यात एवढा श्रीमंत लक्ष्मीपती एवढ्या मिणमिणत्या दिव्यात का, हा एक प्रश्न. अरे हिरे माणिक यांनी जडवलेल्या देवाची श्रीमंती देखील नीट पाहता येत नाही हो. त्या मानाने चंद्रभागी असलेलं त्याचं दुसरं काळं सावळं मनोहर रूप निदान थोडं नीट असं बघता न्याहाळता येतो. मला कायम तिरुपती बालाजी ना हा एअरवेजने प्रवास करणारा वाटत आला आहे. आणि आमचा विठोबा भक्तांवर मायाचं पांघरून ओढत, स्वतः बैलाचे कासरे असे हातात धरून खांद्यावर गोंगडी घेतलेला गाडीवानदारा वाटत आला आहे. पंढरपूरच्या देवळाचा परिसर, चंद्रभागेचा तीर हा तर तिरुपतीसारखा स्वच्छ ठेवता आला आणि याचक मंडळी आवरली तर आमचा विठुराया देखील तेवढाच मोहक आहे, श्रीमंत आहे. सोलापूरला मी कामानिमित्त जायचो किंवा जातो. सोलापूरला येऊन पांडुरंगाच्या वाड्याला भेट द्यायची नाही, नामदेव पायरीवर डोकं ठेवायचं नाही, हे मी कोकणात जाऊन पाटलाच्या पाण्यात खेळायचं नाही इतकंच निषिद्ध मानतो. मागे गेलो होतो तेव्हा त्या गाडीच्या चालकाने हे करून जावा असं आम्हाला सांगितलं आणि तो गाडी पार्किंगमध्ये लावायला निघून गेला. वारूळ फुटून त्यातून मुंग्या बाहेर पडाव्यात तशी त्या रस्त्यावर भक्तांचं वारूळ फुटलेलं. मग आम्ही देखील जनांचा प्रवाह हो चालला अशा ते प्रवाहात प्रवाहपतीत झालो आणि त्याचाच एक भाग झालो. 5 मिनटं चालल्यावर समोर असं चंद्रभागेचं दर्शन दिलं. मी नमस्कार केला. मी आजपर्यंत अनेक वेळा पंढरपूरला गेलो आहे, पण त्यावेळी चंद्रभागा ही कायम डाएट करत असलेली स्लिम ट्रीम अशा स्वरूपात पाहिलेली. त्यामुळे वाळवंटी चंद्रभागेच्या काठी हेच स्वरूप माहीत. पण त्यावेळी जेव्हा गेलो तेव्हा मात्र चंद्रभागा अगदी सुखवस्तू खाल्ल्या प्यालेल्या घरातील वाटली. मस्त पाणी होतं. स्वच्छ भारत या सदरात देवस्थानने किंवा सरकारने योग्य गोष्टींची व्यवस्थित सोय केलेली. कुठे काठावर भजनं चाललेलं, कुठे कीर्तन, कुठे भक्तांनी असं रिंगण धरलेलं. मला तर तिथे नामदेव काका, तुकाराम, गोरा कुंभार, जनाबाई ही मंडळी दिसायला लागली हो. कुठे हमामा रे पोरा हमामा हा खेळ कोणी मांडला की काय याचा मी कानोसा घ्यायला लागलो. विटी दांडू आणि लगोऱ्या चेंडूचा डाव सुरू आहेत का हे देखील मी हळूच बघितलं, पण तसं काही बघायला मिळालं नाही हो. फक्त भक्त भक्त आणि भक्त इतका जनसंपर्क असलेला आणि इतक्या लोकांच्या हृदयात स्थान असलेला एकमेव महानायक म्हणजे आमच्या विठुरायाच. त्या आधी गेलो होतो तेव्हा गाडी देवळापर्यंत गेली होती. मला समजे ना की इतकं आणि ते देखील चंद्रभागेशी गप्पा मारीत का जावं लागत आहे.
जोडीच्या मित्राला, अरे देऊळ असं 4 डांग्यावर आहे, असं मधून मी पंढरपूरचा ट्रॅफिक हवालदार असल्यासारखं सांगत होतो. धीर देतो धीर देत होतो की हे इथे देऊळ आहे. अर्थात इथे GPS ची हे सांगायची आवश्यकता नव्हती हो. इथे भेटी लागे जेव्हा लागलीसे आस, ही चेहऱ्यावर भाव असणारी मंडळींचा प्रवाह GPS होता. आम्ही आपले चालतोय मनात स्वतःशी समजूत घालत होतो. चराती चरतो भगा हा. मित्र देखील मधून मस्त 2 दिवसाचं मॉर्निंग वॉक झालं वगैरे स्वतःची समजूत काढत होते आणि आजूबाजूचे फोटो क्लिक करत बहुत बढिया म्हणत होते. या किनाऱ्याला गेल्या 800 वर्षांचा इतिहास आहे हो. भागवत संप्रदायाचं हे माहेरच म्हणजे गोव्याच्या भाषेत बलकाव. इथेच ज्ञानोबा कदाचित हस्तवाद प्रक्षालनासाठी आले असतील. इथेच नामदेव काका कदाचित पोरी फार पुढे जाऊ नको, पाण्याला ओढ आहे असं मुक्ताईला म्हणाले असतील. इथे विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा हे गाणं असं दृगोचर होत असतं. आया बाया, कमरेवर एखादं लेकरू, डोक्यावर भाजी भाकरीचं गाठुडं, एखादा म्हातार बाबा, त्याच्या एकंदर चालण्या बोलण्यावरून तो दरवर्षी म्हणजे याच मातीत उगवला वाढला आणि पिकला असावा अशा खुणा. डोक्याला मुंडासं आणि त्यावरून थंडीसाठी असा मफलर गुंडाळून गळ्याशी त्याची गाठ मारलेली. कपाळी सर्वांच्या चंदन टिळा. फार मनोहारी दृश्य असतो. विशेषतः त्यांचे चेहरे वाचावेत. बऱ्याच वयस्क लोकांच्या चेहऱ्यावर शेवटले घरटे माझे तुझ्या अंगणात हे भाव. काही आपल्या तरुण मुलगे सुनांना घेऊन वारीची विणा या नवखांद्यावर सोपवणारे. काही परदेशी गोरे पाहिले आणि मला करंदीकरांची कविता आठवली बरं का. तुकोबाच्या बेटी शेक्सपियर आला, तो झाला सोहळा दुकानात. जाहली दोघांची उराउरी भेट, उरातले थेट उरामध्ये. तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर, अवघाची संसार उभा केला. शेक्सपियर म्हणे अरे एकटे राहिले, तुवा जे पाहिले विटेवरी. तुका म्हणे बाबा हे त्वा बरे केले, त्याने तडे गेले संसाराला. विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी, माझी पाटी कोरी लिहोनिया. शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दामुळे मातीत खेळले शब्दातीत. तुका म्हणे गड्या वृथा शब्दपीठ, तुका म्हणे गड्या वृथा शब्दपीठ. प्रत्येकाची वाट वेगळाली, वेगळी या वाटे वेगळाले काटे. वेगळी या वाटे वेगळाले काटे, काट्या संगे भेटे पुन्हा तोच. ऐक वाजे घंटा ही मंदिरी, ऐक वाजे घंटा ही मंदिरी. कजाकीण घरी वाट पाहे, दोघे निघून या गेले दोन दिशा. दोघे निघून या गेले दोन दिशा. कौतिका आकाशा आवरेना. ही कविता आठवते तर 2-3 काळी सावळी गुटगुटीत पोरं आजीच्या कडेवर पाहिजे बरं का. आणि करंदीकरांची दुसरी कविता माझ्या डोक्यात आली. पंढरपूरच्या वेशीबाहेर एक आहे छोटी शाळा. पंढरपूरच्या वेशीबाहेर एक आहे छोटी शाळा. सर्व मुलं आहेत गोरी, एक मुलगा कुट्टा काळा. दंगा करतो मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल. मास्तर म्हणतात करणार काय न जाणो असेल विठ्ठल. असे करंदीकर माझ्या तोंडातून गळायला लागले बरं का. एकच ही कविता मराठीच्या 28 बोलीभाषांमध्ये आहे. हा एक अत्यंत वेगळा प्रकार प्रयोगमध्ये मकरंद करंदीकर यांनी पोस्ट केला होता, तो वाचला. इतक्या सुंदर वेगवेगळ्या मराठी उपभाषांमध्ये याच्यावर कविता वेगवेगळ्या लोकांनी केलेल्या आहेत. त्यातल्या काही गमतीदार 1-2-4 कविता मी तुम्हाला ऐकवतो. हा इट्टल बरं का, नागरी बोलीतला. पंढरपूरच्या येसीपासी हाय एक छोटी शाळा. पंढरपूरच्या येसीपासी हाय एक छोटी शाळा. सर्वी पोरं हायत गुरी, योग मुलगा कुट्ट काळा. सर्वी पोरं हायत गुरी, योग मुलगा कुट्ट काळा. दंगा करतो मस्ती करतो, खोड्या करण्यात बी अट्टल. दंगा करतो मस्ती करतो, खोड्या करण्यात बी अट्टल. मास्तर म्हणती करणार काय न जाणो या आसन इट्टल. ही कविता काकासाहेब वाळुंजकर या कवीने ही केली होती. अहमदनगरचे आहेत ते. त्याची आणखीन एक कविता अशीच म्हणजे मराठी भाषेमधलीच वेगळ्या छंद म्हणजे वेगळ्या लहेजाची. इट्टल बरं का, ही मराठवाडी बोली. पंढरपूरच्या येशीपाशी हाय बारकी शाळा एक. पंढरपूरच्या येशीपाशी हाय बारकी शाळा एक. सगळी पोरं हाय गोरी, सगळी पोरं हाय गोरी, कुठं कळत तिच्यात एक. सगळी पोरं हायत गोरी, कुठं कळत त्याच्यात एक. आगाऊपणा करतंय पोराटगी करतंय, आगाऊपणा करतंय पोराटगी करतंय. अवचिंदपणा बी करण्यात हाय अट्टल, अवचिंदपणा बी करण्यात हाय अट्टल. गुरुजी म्हणतात करावं काय
गुरुजी म्हणतात करावं काय एखाद्या टायमाला असल विठ्ठल. ही डॉक्टर बालाजी मदन इंगळे उमरगा यांनी ही कविता केली आहे. कवितांपासून आपण थोडेसे आता मी थोडा पुढे जातो. एकंदरीत त्या सोलापूरला गेलो होतो. एकंदरीत गर्दी पाहून आज काही इटुराया आपणास ओराओरीच नव्हे तर मुखदर्शन देणार नाही ही आम्हा दोघांना खात्री पटली. आम्ही देवळाला असून बाहेरून गोविंद गोविंदा गोविंदा विठोबा विठोबा अशा म्हणजे विठोबाचं नामजप करत प्रदक्षिणा घालून विठोबाचं मानसिक अष्टांग दर्शन घेतलं आणि कळसाला नमस्कार करून परत निघालो. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत् किच्च जगत्यां जगत तन तक्तेन पुंजिथा मागृत कस्य स्विद्धनम. ईशावासोपनिषदातला हा पहिला श्लोक आहे बरं का. हे सारे सजीव निर्जीव सारेच ईश्वरमय आहे. सारे पदार्थ ईश्वरमय म्हणून आपल्याकडे देवतांची अनेक नावे, कोणाची 108 कोणाची 1008 चैतन्य एकच पण रूप अनेक. मग भक्तिभाव श्रेष्ठ असेल तर खांबात देखील नृत्य प्रकट होतात हो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना, जे जे भेटतू भूत तेची मानेचे भगवंत. म्हणून आपला हा प्रवास एकातून अनंत आणि अनंतातून एक असा आहे. विष्णू सहस्रनामात विष्णूचं एक सुपर्ण म्हणून नाम आलेलं आहे. सुपर्ण म्हणजे गरुड, म्हणजे आपण जे विष्णूचं वाहन गरुड म्हणतो ना तो देखील विष्णूच. वैकुंठ हे आपल्याकडे एक स्थानाचं नाव म्हणून आहे, पण आगा वैकुंठचा राणा म्हणतो, पण हे वैकुंठ देखील हे विष्णूचंच नाव आहे. मग प्रत्येक गोष्ट अशी जर विष्णू असेल, विष्णूमय जगत असेल तर मग नामस्मरण कशासाठी? याला कंडिशनिंग ऑफ माइंड म्हणतात. हे नामस्मरण सुरू केलं की मानसिक भाववृत्ती बदलतात, भाववृत्ती सुखद होतात, मानसिक तणाव कमी होतो, आपण सुरक्षित असल्याचा एक फील येतो, चांगल्या गोष्टीत मन गुंतले की आपण एकदम कम्फर्ट झोनमध्ये आहोत असे वाटते. कोणीतरी आपली काळजी करणारा आहे हा भाव मनात तयार होतो आणि संकटाला धैर्याने सामोरं जायचं बळ मिळतं. शरीराला जसं सलाईन लावलं की ताकद मिळते ना किंवा आवश्यक औषध मिळते, तसं नामस्मरण हे मनाचं सलाईन आहे हो. तुकाराम महाराज म्हणाले आहेत ना, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. अधूनमधून या आमच्या विदुषी इरावतीबाई कर्वे यांच्या बॉयफ्रेंडला मी भेटून येतो. या इरावतीबाई कर्वे अनेक वेळा पंढरपूरला जात दिंडीत नाचत असत, फार मोठी करीत विदुषी. मग मलासुद्धा अशी मदत कधीतरी लहर येते आणि मग डोक्यात विठूचा गजर हरिनामाचा झेंडा नाचायला लागतो. आषाढी कार्तिकी भक्तजन येते खरंच, पण इतर वेळे जातात ते भक्तिजन नाहीत असा अर्थ नाही हो. दिंडीत मी 1-2दा गेलो आहे, पण त्यावेळी या विठ्याचं दर्शन घ्यायला मला बार्शी लाईट पकडण्याची आवश्यकताच वाटली नव्हती. त्या दिंडीतच देव बोलवतो भक्त मुखातून, देव डोलवतो तुळस कुडीतून, देव चालतो जर्जर पायी, टाळ मृदुंगी देवही राही, अशी अवस्था होती. मी अनेक देवस्थानांना भेट दिल्या आहेत. कधी त्यांचं पौराणिक महात्म्य ऐकून, कधी स्थान महात्म्य म्हणून, कधी अरे तुम्ही इतक्या जवळ गेला कधी आमच्या देवस्थानाला भेट दिली नाहीत हा लोकाभावात टाळण्यासाठी, कधी आजूबाजूचे नातेवाईक ओळखी पाळखी लोकांचे पैसे आणि नमस्कार त्या देवापर्यंत पोचवणाऱ्या पोस्टमनच्या भूमिकेतून. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भावनेचा प्रश्न आहे, पण देवस्थानाविषयी माझ्या काही वैयक्तिक कल्पना आहेत बरं का. मूळ एखादं देवस्थान हे शक्यतो नदीकाठावर असावं, थोडं गावकोसवा बाहेर, ते मगाशी मी म्हटलं. पण त्या देवस्थानने हारवाले, फुलवाले, अबीरबुका, माळा, प्रसादाची मिठाई, चहाची टपरी या सर्व आजूबाजूच्या परिसरातील गरीब लोकांचा परिवार जगायला हवा. मुळात देवाची अगदी गळाभेट नाही तरी धूळभेट घेता यायला हवी. मुखदर्शन हा प्रकार मला खरं तर अमान्य. इतर सर्व देवळात मूर्ती आणि भक्त यामध्ये 15-20 फुटाचं अंतर पडतं. कदाचित इतर अनेक कारणास्तव ते योग्यही असेल, पण चरणी माथा टेकवल्याशिवाय माझं समाधान होत नाही. तुम्ही पंढरपूरला ही चरण भेट होत असेल. एवढंच काय, रखुमाईच्या टिळ्यातील कुंकू बायका स्वतःच्या कपाळावर लावीत असत. आता थोडा दोरावा यायला लागलाय. प्रत्यक्ष एकमेकांना टाळ्या देत चहाच्या घोटाबरोबर चवीने मारलेल्या गप्पा आणि व्हॉट्सअप एवढा या दोघांमधला फरक आहे. पूर्वी नागर वस्ती ही नदीच्या तीरावर बसायची. आमचे बरेचसे देव हे नदी किनारीच आहेत. बरेच आमचे देव हिल स्टेशनवर राहणारे.
आता या जमान्यात देवाने अवतार घेतला तर कदाचित रेल्वेच्या स्टेशनजवळ घेतील. म्हणजे सोयीने एवढ्या उंच कोण जातो, एवढ्या याच्यात कोण जातो, त्यापेक्षा स्टेशनवर उतरलं की आपलं दर्शन. युगे 28 त्या पुंडलिकाने फेकलेल्या बेटावर हे दैवत उभं आहे. वामांगे थोड्या अंतरावर रखमाई आहे. हे म्हणजे कसं माहिती आहे का, पूर्वी मुख्य ओसरीवर पाटील बसायचे. त्यांच्याशी सुखदुःखाच्या व्यवहाराच्या गप्पा झाल्या की वहिनीबाईच्या हातची गुलाची चाय प्यायला आणि पाटलीनबाईची चौकशी करायला जाता जाता मागच्या पडवी द्यायचं ना, तसला हा प्रकार. आमच्या कोकणात फार मोठी देवस्थानं नाहीत. आहेत ते सगळे रणजीवीर, म्हणजे त्या गावचे ग्रामदेव, त्यांनाही महत्त्व आहे, त्यांच्याही पालखी आहेत, त्यांचेही उत्सव आहेत. पण ही सगळी टेस खेळणारी मंडळी म्हणजे रामलल्ला, कृष्ण, विठोबा, ही मंडळी फारशी कोकणात म्हणजे कोकणच्या वाट्यावर म्हणजे त्यांची मोठी मंदिरं नाहीत. कदाचित परशुरामांनी रिक्लेम केलेल्या भूमीबद्दल या अवतारात त्यांना एवढी आस्था राहिली नसेल. पण काही म्हणा, लोकमान्य जसे तेरा तांबड्यांचे पुढारी ना, तसा विठुराया हा खरा खुरा आमजनतेचा 12 बलुतेदारांचं दैवत. या देवाकडे भेदभाव नाही. वसंत बापटांनी त्यांच्या कवितेत म्हटलेलं नाही का, कबीर माझा, तुळसी माझा, ज्ञानेश्वर परी माझाच, जय देवाचा जय बोला परी माझा नाम्याचा नाच. जनी जनार्दन बघणारा तो एका हृदयी एकवटे, जनाबाईच्या ओवीमध्ये माझी मजला खूण पटे. इंद्रायणीच्या डोहामधली गाथा ओली ती ओली, ती माझी मी तिचाच ऐशी जवळीक कायमची झाली. भक्तीचा मेळा दाटे चोख्याची पैरण फाटे, भक्तीचा मेळा दाटे चोख्याची पैरण फाटे. निर्गुण मानवतेची पूजा करणारे करू देत भले, माझ्यासाठी भीमा काठी भाव भक्तीची पेट फुकले. इरावती बी कर्वे यांचा तर विठुराया त्या बॉयफ्रेंड म्हणायचे त्याला, त्यांचा सवंगडीच. दुर्गाबाई भागवत एक मुख्य विदुषी. त्यांच्या अभ्यासाचे विषय बघितले ना तरी असं गरगरायला होतं, इतक्या मोठ्या विषयाची विदुषी. ज्ञानेश्वर तुकारामांच्या पोथ्यांमधून त्यांना तो दुर्गाबाईंना नित्य भेटायचा. त्यांच्यापुरता तो त्या ग्रंथाच्या विटेवर कायम उभाच राहिला. एरवी प्रखर बुद्धिवादी असणारे आजोबा पारंपरिक भाविकतेने इतके कसे बदलले, याचं दुर्गाबाईंना कायमचं आश्चर्य वाटायचं. दुर्गाबाईंचे वडील तर शास्त्रज्ञ होते, त्यामुळे ते आस्तिक असल्याचा तर प्रश्नच नव्हता. दुर्गाबाईंची पंढरपूर ही जन्मभूमी नसली ना तरी कुळभूमी होती. तेच पंढरपूर आजोबांपासून सुटलं, कुळ परंपरा खंडित झाली. तरी एरवी तशा आस्तिक नसणाऱ्या दुर्गाबाईंनी पंढरपूरचा ध्यास मात्र होता. ज्ञानेश्वर तुकारामांचं शब्दब्रह्म, बुद्ध वाङ्मय, आदिशंकराचार्य, व्यास यांचं संस्कृत साहित्य आणि लोकसाहित्य हे त्यांच्या अभ्यासाचे विषय हो. त्यांचा स्वभाव तर तसाही भटक्या वृत्तीचाच. आणि नाही म्हटलं तरी पंढरपूरची जुनाट वास्तूची मातीची ओढ होतीच हो. विठ्ठल मंदिरात जाणे इतके संस्कार नव्हते आणि अध्यात्माचा पूर्ण अभाव. पण आजोबांनी ग्रंथांनी चोरून आणलेला विठ्ठल त्यांच्या मनाला साथ घालू लागला. त्यात काही लोककथांची जोड मिळाली आणि परंपरेचा थांग लागला. वारकऱ्यांच्या परंपरेविषयी कुतूहल निर्माण झालं. अभ्यासाच्या पाऊल वाटेवर श्रद्धाळू पावलं देखील उमटू लागली. या साऱ्या वाटा काय अखेर पंढरीतच जातात का हो, असा त्यांना प्रश्न पडायचा. ऐतिहासिक भूमिका सरावानं सोडता येत नव्हती आणि बौद्धिक जीवनाचा सांदाच ढासळू पाहत होता. तरी ऐतिहासिक दृष्टी हाच काय तो काल आज उद्याला जोडणारा दुवा होता. असाच एक दुवा म्हणजे भीमा अथवा भीमरथी ही महाभारतकालीन पवित्र नदी, काठावरील पंढरपूर आणि तिथला पांडुरंग आहे नंतरचे. त्यांच्या पूजार्चेत बडीवार नाही, जातपात रंगराव काहीही नाही. मराठी संत कधीच वरली या रंगा भुललेले नाहीत, त्यामुळे भपका नाही. भक्तीबरोबर साधेपणाचं मूर्तिमंत आविष्कार म्हणजेच विठ्ठल. भक्तांमध्ये पूर्ण गुंतलेला कुटुंबवत्सल विठ्ठल तर कधी आईच्या ठाई असणारा पुरुषोत्तम विठ्ठल, चक्क विठाबाई अथवा विठाई, माऊली. वेळप्रसंगी भांडण करताना विठ्ठल देखील सहज यायचं. आणि ही मराठी संतांचीच मिरास हो. ही भक्तांची जवळीक. कृष्णाचा कृष्णाई हा दुसरा एक अपवाद. विठ्ठला कृष्णावतार मानतात, तसा बुद्धावतारही म्हणतात बरं का.
अगदी थेट गौतम बुद्ध नव्हे, तर बौद्ध विचारातला प्रज्ञावाद आणि मायावाद तत्त्वज्ञानातील मूळ अद्वैतवादाशी सहज मिसळून जातो म्हणून बुद्ध अवतार. तसेच कर्नाटक व आंध्रमधील लिंगायत संप्रदायामुळे वैष्णव आणि शैव संप्रदायातील वैर महाराष्ट्राच्या विठ्ठल संप्रदायात विरून जातं. या वारकरी संप्रदायातील विष्णूशी एकरूप झालेला शिव हा संवारक नसून वैराग्याचं प्रतीक आहे. तिन्ही प्रांतातील इतर वैविध्यापलीकडे असणारी एकरूपता एरवी दुर्मिळ. राही आणि रखुमाईबाई या विठ्ठलाच्या आरतीत भेटणाऱ्या विठ्ठलाच्या दोन राण्या बरं का. राही ही कृष्णाची प्रेयसी राधा, पण विठ्ठलाची मात्र राणी रखुमाबाई व रुक्मिणी. तर तशी ही राणीच, पण दोघांची देवळं पंढरपुरात वेगळी. राही आल्यामुळे रुक्मिणी रुसली, ओव्यातून जनमानसात ठसलेलं कारण. पण विठ्ठल रखुमाई यांच्या चिरविराची विलक्षण लोककथा दुर्गाबाईंच्या पैस या लेखसंग्रहात आहे बरं का. तिचा सारांश असा: विठ्ठलाची मूळ राणी पद्मावती अर्थात पदूबाई. एकदा माळीराया हा विठ्ठलाचा भक्त 500 सहकाऱ्यांसह विठ्ठल दर्शनासाठी येत असल्याचं कळल्यावर विठ्ठलानं घरी स्वागताच्या तयारीसाठी निरोप धाडला. पदूबाईचा नकार आला. काही नाही दळणादी काढणार, जळून तुमच्या भक्ताचा कोळसा हो. हा निरोप दुसऱ्यांकडून कानी पडतात माळीराया विठ्ठलाला न भेटताच परतला. विठ्ठलानं पदूबाईला भयानक शाप दिला. आज माझा संसार बुडाला, बायकोने सत्व घालवलं. ऐक पदूबाई, तुझं माझं नातं तुटलं. तू वेडी होऊन रानात एकटी मरशील. कोणी तुझ्या प्रेताला शिवणार नाही. दुसऱ्या दिवशी तसं झालं. पदूबाई मेल्यावर भयंकर पाऊस पडून तिच्या अस्थी समुद्रात वाहून गेल्या. ही हकीकत ऐकून माळीरायांच्या काळजाचं पाणी झालं. तो आईच्या वियोगात समुद्राकाठी तप करीत बसला. 12 वर्षांनी पदूबाईच्या अस्थी समुद्राने माळीरायाला देऊन त्या चंद्रभागेत टाकायला सांगितल्या. त्याने त्या तिथल्या पद्मतीर्थ तयार टाकल्या. तिथे कमळ उगवलं. राज्य सोडून विरहात भटकणाऱ्या विठोबाला ते सुंदर कमळ दिसलं. त्याने ते तोडताच पदूबाई उभी राहिली. पण आता तिचं नाव रुक्मिणी होतं बरं का. विठोबा तिला म्हणाला, आपला संसार तुटला तो तुटलाच, आपण आता एकत्र राहायचं नाही. रोज भेटू, बोलू, भक्तांचं भलं करू. पंढरपुरात पद्मळे हे तळे आणि पद्मावतीचं देऊळ आहे. ही लोककथा फारशी कोणाला माहीत नाही, पण धनगरांनीच ती अजून जपली आहे. तशीच तुळशीसंबंधीची लोककथा कुणब्याने जपलेली आहे. या कथा अतिशय विस्ताराने सांगून दुर्गाबाई म्हणतात, कथा कदाचित खऱ्या नसतीलही, परंतु त्यामागचं काव्यमय सत्य अविचल आहे. त्यामुळे विठोबाचं मानव्य मला अधिकच भावू लागलं आणि एक दिवस अचानक पंढरपूरला जायचा योग आला. अर्ध्या तासाचीच वस्ती होती. विटेवरच्या पांडुरंगाचे दर्शन घेतले. भक्तीचा उमाळा नव्हता, आनंद नव्हता, दुःखही नव्हते. मन अगदी स्तब्ध झाले होते. असे निराकार ते क्वचितच होते. चंद्रभागेची ओळख कायम झाली. गावच्या शिवेवर आम्ही आलो आणि एक काळा प्रौढ धनगर डोईवर मुंडासे घातलेला समोरून येत होता. रंग तुकतुकीत काळा, मान आखूड, खांदे व छाती भरदार, दंड पिलदार, मिशी चेहऱ्याच्या काळेपणात हरवलेल्या, डोळे लहान पण चमकदार, पाय जाड खांबासारखे, पूर्ण जिवंत. जिथे पडतील तिथे रोवले जातील तिथे रुजतील. थेट विटेवरच्या विठोबाचे मानवी ध्यान ऐकातून चालले होते. आजवर तुकारामाने या अक्षरशः कुरूप मूर्तीला सुंदरते ध्यान असे का म्हटले ते मला कळले नव्हते. त्याचा थोडासा उमज पडला. ते ध्यान पाहिले आणि माझं तुंबलेलं मन मोकळं झालं. काळ्या मातीवर हुकमत चालवणारा काळा पाषाण सजीव झाला होता. पंढरीच्या विठोबाचं आणि माझे पिढ्याचे आंतरिक नाते नव्याने उजळले होते. अहो, दुर्गाबाई इरावतीबाईंनी इतकं काही विठोबावर लिहून ठेवलं आहे, वाचत राहावं. अनेक कवी, अनेक लेखक याने म्हणजे विठोबावर प्रचंड लेखन केलेलं आहे. अनेक कवींनी ते विठोबा हा घोषा लावलेला आहे. पंढरीच्या विठ्ठलाचं एक बरं असतं बरं का, तो कधी कोपत नाही. त्याला प्रसन्न करण्यासाठी 16 पोस्टकार्ड पाठवा असे निरोप भूतकाळात कधी आलेले नसतात. अमुक इतक्या जणांना मेसेज फॉरवर्ड केले नाही तर तुमच्या संततीला अपघात होईल अशी धमकी पंढरीनाथाच्या नावाने सोशल मीडियावर कोणी दिलं ऐकिवत नाही. विठुरायाला असे स्वार्थासाठी अडकवून आपले सुप्त हेतू पूर्ण करण्याचे धाडस कोणतच नाही.
तसे म्हटले तर विठ्ठली संकल्पना देवांच्या व्याख्येत अशी मोडतच नाही हो. तो लेकूरवाळा असल्याने त्याच्या अंगाखांद्यावर वारकरी बसलेले छायाचित्र आपण बघितलेले असते. त्याचे कॅलेंडर कुठेही का असेना ते देखणेच भासते. त्याची प्रसन्नता चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असते. अहो, त्याचा काळा रंग देखील शुभ्र फुलांसारखा टवटवीत भासतो. त्याची रंगसंगती कोणाला त्याचे ठरवाविषयी वाटत नाही. पांडुरंग कांतीला आकारण घासून गोरे करण्याचा खटतो कलावंतांनीही केल्याचं स्मरणात नाही. एखाद्या चित्रात त्याला अधिक आकर्षित दाखवायचं असेल ना तरी त्या रुपड्यात अधिकाधिक भिन्नता दाखवण्याकडे, चेहऱ्यात गडदपणा साकारण्याकडे कल दिसून येतो. हे अगणित लावण्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी प्रगट समाजातील लोक धडपडत असतात. विठ्ठलाच्या मार्गाला भक्तीचा लोकरंग लगडला आहे. विठ्ठल लोकदेवल बनला तो त्याच्या पूर्वेतिहासातून. त्याने संतांना जवळ केले तसा तळागाळातील लोकांनी त्यांच्यावर अधिकार गाजवताना कोणी त्याला शिव्यांची लाखोली वाहिली तर कोणी त्याला चक्क पंढरीचा चोर समजून मोकळा झाला. अरे विठ्या माझ्या मायेच्या कारट्या, अरे काळतोंड्या, या जनाबाईच्या रोषातही अंतस्थ ममता प्रकाशाने जाणवते हो. लोकमनावरील त्याचे गारूड एवढ्यावरच थांबते असेही नाही हो. नामस्मरणातून नेत्री ओघळ दाटून येण्याची किमया तो करतो. गाभाऱ्यातच येऊन दर्शन घ्या असाही निकष त्याने बिंबवलेला नाही. कळसाकडे बघून परतलात तरी चालेल. विठ्ठलाचा अमुकच वार असतो असेही नाही. तसे नीती नियम एकाही वारकऱ्याने आखलेले नाहीत. त्याच्या नावाने उपवास करायला हवा असा कुणीही दंड घातलेला नाही. उपवास न करणाऱ्यांना विठ्ठलाने पाप दिले अशा नोंदी ग्रंथात नाहीत. माझ्या नावाने व्रतवैकल्य करा असे विठू सांगत नाही. या भक्ती मार्गात स्वतःला असे उत्स्फूर्त स्फूर्त जखडू देणे हाच मोठा संशोधनाचा आणि मानवी मनोवस्थांचा बारीक सारीक आकलनाचा विषय हो. कुठल्याही मोहात न अडकण्याचा रिवाज पंढरीच्या रायाने सामान्य वारकऱ्यांमध्येही रुजवला आहे. पंढरपूरच्या वारीची सुरुवातच मोह, माया आणि सांपत्तिक आस्थेच्या त्यागातून होते. पारमार्थिक सुखाची ओढ असली तरी समाजाच्या सामूहिक अस्तित्वाचा एक देखणा आणि तेवढाच शिस्तबद्ध उपक्रम म्हणून वारीकडे बघायला हवे. वारीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे बरं का, म्हणजे मीपणाचा लोभ. जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, ही अनुभूती वारीतच. म्हणून तिथे लहान असो थोर असो जमला की माऊली म्हणत पाया पडणं हे मीपणा सोडणंच नाही का, नम्र होणंच नाही का. पण मंडळी, वारीची परंपरा ना माऊलीच्या पूर्वीपासून चालू झाली आहे बरं का. 1260 पूर्वीही पंढरपूरची ख्याती आणि भक्त पुंडलिकाच्या आख्यायिकेला जनमानसात स्थान होते. वारीचे अस्तित्व तेव्हापासून होते असे मानले तर ज्ञानदेवांच्या काळापासून वारीची लोकश्रद्धा अधिक प्रमाणात तळागाळात झिरपली असे समजावे लागेल. पालखी सोहळ्याची परंपरा मात्र जगद्गुरू तुकोबारायांचे पुत्र नारायण महाराज देहूकर यांनी तुकोबांच्या निर्वाणानंतर 36 वर्षांनी म्हणजे 1685 सुरू केली असे संदर्भ सापडतात. वारीतील ज्ञानबा तुकारामच्या गजराचे श्रेयही त्याचेच बरं करा. पण ह्या वारीला जी शिस्त आणली ना ते त्यांचे गुरु हैबत बाबा यांनी. वारकरी बघताना मला कायम बोरकरांच्या एका कवितेचे वर्णन केलं आहे ना, ते वारकऱ्यांचं नाही पण मला ते कधी कधी वारकऱ्यांचं वाटतं. देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे. देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे. तेच डोळे देखणे जे कोंडिता साऱ्या नभा, तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा. ओळीची दुःखे जनांच्या सांडिती नेत्रप्रभा, ओळीची दुःखे जनांच्या सांडिती नेत्रप्रभा. देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ताफळे, देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ताफळे. आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे. देखणे ते हात जाना निर्मितीचे डोहाळे, देखणे ते हात जाना निर्मितीचे डोहळे. मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणी ती पाऊले
देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा वंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती, देखणे ते स्कंद जाये सूळ नेता स्वेच्छया, देखणे ते स्कंद जाये सूळ नेता स्वेच्छया, लाभला आदेश प्राणा निश्चये पाळावया, लाभला आदेश प्राणा निश्चये पाळावया, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, सांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे, सांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे, देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा, देखणा देहांत जो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रत्नगर्भी वारसा. यातल्या सगळ्याच ओळी नाहीत, पण काही ओळी अगदी वारकऱ्यांना तंतोतंत लागू आहेत. मला अनेक वेळा ही बोरकरांची कविता आठवते. आषाढी म्हटली की भीमसेन अण्णांची आठवण ही अपरिहार्य आहे, अपरिहार्य आहे. आमची आहे पावलं षण्मुखानंद या त्या काळच्या मुंबईतील सर्वात मोठ्या थिएटरकडे दिंडी चालली आहे. रस्ते फुलून गेले आहेत. किंग सर्कल हे रेल्वे स्थानक त्या काळी फक्त या कार्यक्रमासाठी हा हॉल जवळ पडावा म्हणून निर्माण केलेलं रेल्वे थांबा आहे अशी माझी श्रद्धा होती. संपूर्ण मुंबई त्या दिवशी या वेशात दिसली असती. नाटकाच्या थिएटरला एखाद्या पवित्र देवस्थानाचं स्वरूप मी इथेच अनुभवलं. त्या काळी मी सिगरेट ओढायचो बरं का. पण खरं सांगतो, या कार्यक्रमाला जोगेश्वरीहून निघून परत घरी येईपर्यंत मी कधीही सिगरेट ओढली नव्हती. कोणी बंदी घातली नव्हती, पण मनच मानायचं नाही. मी सुरुवातीला सहज कुतूहल म्हणून पादत्राणे येथे काढावीत हा बोर्ड कुठे थिएटरच्या आवारात लावलेला नाही ना असं हळूच पाहिलं होतं. थिएटर तुडुंब भरलेलं आणि भारलेलं आहे. सोनचाफा व मोगऱ्याच्या गजऱ्याचा दरवळ पसरलेला आहे. पडद्यापाठी ट्वँग ट्वँग असे तंबोरे मेकअप करण्याचा आवाज येतोय. तबला, डग्गा, मृदुंग यांना पावडर तीट लावून मध्येच दट्ट्यावर हातोडी मारल्याचा व माईक टेस्ट सारखा तबल्याचा टांग 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 असा तबला टेस्टचा आवाज येतोय. सगळ्यांचे प्राण डोळ्यात येऊन पडदा उघडण्याची वाट पाहत आहेत. वसंत बापटांचं असं निवेदन सुरू व्हायचं आणि एकदम जय जय रामकृष्ण हरी ही देववाणी सुरू व्हायची. या वर्णनात मी एका पैशाची अतिशयोक्ती केलेली नाही. ज्यांनी हा सोहळा, याची दही, याची डोळा पाहिला आहे त्यांना सर्व नजरेसमोर आलं असेल, नक्की नजरेसमोर आलं असेल. कसे योग असतात पहा. कानडा विठ्ठलू पंढरीला आला, पंढरीचा राणा झाला, मराठियांच्या देवादिदेव झाला, योगी यांच्या राजाने ज्ञानदेवाने बाप रखुमा देवी वरू हे आपल्या सर्वांसाठी एकमेवा द्वितीय दैव दिवसले. तिथून पुढे तुकोबापर्यंत सर्व संतांनी या सावळ्या पांडुरंगाची न भूतो न भविष्यती अशी पूजा बांधली. राज्ये येतात आणि जातात, शतकांचे उदयास्त होतात. 28 युगे म्हणजे किती वर्ष माहीत नाही, पण तेवढी होईपर्यंत तरी विठ्ठल कट्टीवर हात ठेवून उभा राहणार आहे. आणि तोही अंतर्धान पावला तरी परब्रह्म निष्काम रहस्य आपल्यासाठी बाकी उरणारच आहे की. धरणी दुबंगेल, महापूर येवो, सारे अग्निसात होवो, की आणखी काही आसमानी सुलतानी कोसळो, ज्ञानोबा माऊलींचे आश्वासक पासायदार आणि तुकोबाची अभंग गाथा काळारूपी कालियाच्या फाण्यावर पाय रोवून उभीच आहे, उभीच राहणार आहे ही धारणा आहे, ही श्रद्धा आहे महाराष्ट्राची. पांडुरंग 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 पांडुरंग.